मालक मंजाबाई जानू कुणकेकर मालक मालक. आता मला जानू कुणकेकर म्हटलं तर एक आठवतंय. हं. तुमच्या घराकडे मला काय यायचं होतं ते सांगतो, त्याविषयी मी नंतर बोलतो. फक्त पहिल्यांदा तुमच्या घराविषयी माहिती सांगा. तुमच्या घरात मामा येऊन गेलेत असं म्हणतात. होय. हा, मग त्याविषयी सांगा. कधी आले होते, कसं आलं होते ते सांगा. बारका असतानाच आम्ही होताव हितनं बसलाव, लांब बसलाव, हित बसला काय. आता तेवढी का वर्ष मला माहिती आहे. बर बर. तुम्ही बघितलाय मामाला सांग. हा? मध्ये बोलूच नका कोणी. त्याने काय असेल तर त्यांच्या मनाचं बोलू देत, नंतर आपण बोलूया. माझं मामानं सळलं करलंय बर. आणि मामानंच मना चांगली ठेवली. बर मामाला इसरत नाही आम्ही. बर नाही आम्ही इसरायजोगं आम्ही मामाला कराय नाही. बर नाही बर. मामा आमचा काय चांगलं केलं म्हणजे काय केलं नेमकं? चांगलं म्हणजे माझी पोरं बाळ चांगली राखली, सगळं केलं, चांगलं केलं. तुमच्या जानू कुणकेकर यांनी तुमच्या नवऱ्याने कशी सेवा केली मामांची? बाबळी बेनाय होतं आधी. बर बाबळी बेनतान मग बाबळी बेनाय आल्यावर तिकडं माणूस याचा बलवाय. हा बलवाय आलं की बकरी आवरणाला घालूनच माग याचं 5-6 महिन्यात औरणाला तिकडे घालूनच मागे येणार. माग याचं कवर याचं नाही बकरीयातनं. बर. मग तुम्ही इथं घरात एकटे आहात? घरातच त्यावेळी घरात कोण कोण सासू आमची, सासरा, दीर हे सगळी घरातच एक जागी आम्ही हा, होता हा. सगळी. बर. मग इथं 5-6 महिने बकरी असायची त्यावेळेला कुणकेकर तिकडे, जानू कुणकेकर तिकडे असायचे का? होय तिकडं. मग इथं घरातलं कोण बघायचं त्यावेळेला? घरातलं दीर होतं की, देर होतं. हा दीर होतं की माझं, दोघं दीर होतं. बर बर बर. मग मामा इथं घरात येऊन गेले तुमच्या? होय. हा. येऊन हितनं येऊन इकडे गेलं. बर अरे भिवू नको म्हणाला, गेलंय जा, काय काळजी करायचं काम नाही म्हणाला. आता काळजी करू नकोस तू. बर 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 हा मामा आमच्या घरात नाही गेलाय. बर बर. नाही डोळ्यात चिक गेला होता? चिक गेलता हा, गेलता माहित आहे होय. काय तुम्हाला? गणती. हा, सांगा ते घटना. हा हिथं काटा एक मोडला आता. बर, ते सांगा की काय झालं होतं. हा चिक गेल्यावर मामा काय झालं होतं पहिल्यापासून सांगा सगळं. काय झालं होतं? काय होत मामा म्हणाला. जत्रा होती, काहीतरी होतं, हे सांगा सगळं ते. हा मग मामा काय म्हणाला, डोळ्यात चीक गेल्यानंतर अरे अरे डोळे तुझे हे होते, मग चांगलं होत्यात, काय औषध घालायचं आई, नाही. हे बघा, चीक कशामुळे गेला, कुठे गेले होते त्यावेळेला ते? कापशीला कापशीला काय करायला गेले होते? बाबळी बेन आहे. बाबळी बेन. बर बाबळी बेन तर बाबळी बेन येते, बर. दुसरं काय नाही. बर बाबळीनी चढायचं, बाबळी बेनायच्या हा. आणि याचं, बर. दुसरं काय. मग मामा फुड्यात असा बसायचा आणि चढ चढ म्हणायचा, बर चढायचा. बर. होय. मग चीक गेल्यावर काय झालं? हा? चीक गेल्यावर काय झालं पुढं? डोळं चांगलं होत्यात म्हणाला मामा आणि चिमट टाकली. तुम्हाला सांगू हा. काय झालं होतं? मी सांगतो तुम्हाला. हा चीक गेला ते कारण वेगळं होतं. चीक गेल्यानंतर आले इथं घरात. हा घरात तिथं मामाच्या तळावर आले. हा. तळावर आल्यानंतर काय झालं, चटणीचं ते कसले ते पानं आणले, त्यात चेचलं त्याने. पानात चेचलं आणि चेचला खलबत्ता तो कसला होता माहिती आहे काय? हाय. चटणीचा खलबत्ता होता तो. आणि तो खलबत्त्याच्या चेचल्यामुळे तो पाला असं पिळल्यावर चटणी सगळी गेली आणि एवढं त्यांना बघायला लागलं. मग एवढं काय तिकडलं माहिती आहे आम्हासनी? नाही माहित तुम्हाला ते. तिकडलं माहिती व्हाय. आता मला सांगा, आता ते मी सांगतो तुम्हाला, ते आता तुम्ही जाणून घ्या काय झालं होतं, तुम्हाला कळायला पाहिजे. नवऱ्याचं काय काय तुमचं सगळं कळायला पाहिजे. मग हे झालं. मग मामाने त्यांना काय केलं, मामांच्या सपशेल देऊन पाया पडले त्याने. आणि मग नंतर त्याने भंडारा, त्यांच्या डोळ्यावर असं भंडारा टाकल्यावर होय. सगळं तिथल्या तिथं थांबलं. मग त्यावेळेपासून तुमच्या जानू कुणकेकर यांनी पूर्ण हे सोडलं, जे काय वाईट वेगळा मार्ग होता तो सोडला सगळा. होय. आणि म्हणून तुमचं घर आता एवढं हे सगळं बघतोय, ह्याने बघतोय, आज ऊस चाललाय तुमचा, हे सगळं बघतोय तर त्या घटनेमुळे आहे. त्या एका घटनेमुळे आहे सगळं. आजचं ऐश्वर्याने त्या मामांच्यामुळे आहे. नाहीतर आजचं घर हे ऐश्वर्य बघायला मिळालं नसतं. शक्य नाही. आई, मला सांगा, मामांची तुमच्या घरावर एवढी कृपा आहे, मामांना पहिल्यांदा तुम्ही कधी बघितला? मामा ना हा, पहिल्यांदा केव्हा बघितला? बघ मामा सारखा आम्हास नजर पडाय इथं याचाच की शेतात नाही, ह्यात नाही, बर याचाच की. बर म्हातारा आमचा संगट मोहर आणि मामा पाठीमानं 5-6 माणसं त्यांच्या सदा असायची बर मामाच्या. बर बर मग एवढं बघितलंय, सगळं बघितलंय मामाचं. बर. बकरी बिकरी पाडव्याच्या पोळ्या करायला गेलाव हा धनगर मामाच्यात बर. गेलोय, सगळं आता करायला. आज सकाळी तुमच्या घराचा विषय निघलेला.
आज सकाळी तुमच्या घराचा विषय निघालेला काय सोळांकुरात इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो सोळांकूरमध्ये. तिथं मला एक जण सांगत होते ही घटना तुमची म्हणजे ही घटना ह्याच्यावर मी एपिसोड केलाय फार वर्षापूर्वी. तर म्हणून ते जानू कुणकेकर माझं नाव पक्क लक्षात आहे. मित्रांनो आतापर्यंत एवढी सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही त्याचा एपिसोड सुद्धा 1 वर्षापूर्वी मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी आपण एपिसोड केला होता ह्या चॅनलवर. तर मला त्या जानू कुणकेकर यांचे चिरंजीव आता आपल्यावर आहेत त्यांना विचारूया. सांग बोला बाळूमांच्या नावानं सांग. तुमच्या वडिलांच्या विषयी तुम्ही आता मला डिटेलमध्ये सांगा. आईंना तेवढं काय सांगता येणार नाही पण तुम्ही सांगू शकाल चांगलं. आईंना तेवढं काय आठवत पण नसेल कदाचित काय झालं असेल त्यामुळे तुम्ही जरा त्यांच्याविषयी सांगा काय. कसं आहे की सुरुवातीला आमचे घराणं म्हणजे मामांच्या संपर्कातच होतं. आमच्या आजीला भाऊ नव्हतं. आमचं वडील मला म्हणायचं की वडिलांच्या बरोबर ज्या वेळेला मी लहान होतो तेव्हा वडिलांच्या बरोबर जात होतो. ते संपर्क म्हणजे वडिलांच्या बरोबर बकऱ्यात जाणं येणं हे त्यावेळीपासून आमचं सुरूच होतं सर. मग थोड्या कालावधीनंतर काय झालं मामांचा संपर्क तुटला आमच्या घराण्याशी. म्हणजे थोडं कुठल्या तरी कारणानिमित्त ते पूर्ण म्हणजे व्यसनाधीन पहिलं मामा होतं तेव्हा पण आमच्या आजी गेल्यानंतर या माणसाला सगळं माहित आहे की हे घर ज्यावेळेला एकत्र मध्ये होतं म्हणजे वडिलांचं 2 भाऊ वडील वगैरे होतं. वडील संपूर्ण सगळं करता आणि ह्या आजी वारल्यानंतर आजी जोपर्यंत होती तोपर्यंत ह्या घरात देवाचं कायम वास्तव्य होतं. आणि आजी वारल्यानंतर ही सगळी विभक्त आजी वारायच्या अगोदर 4 वर्षे विभक्त झाल्यानंतर प्रत्येकाला प्रपंचा पाठीमागं लागला. त्याच्यामुळे मामांच्याकडे जाणं येणं बंद झालं. आणि त्याच्यानंतर मग थोडा आमचा बी तिकडे संपर्क तुटल्यानंतर आमचं पण पूर्णपणे सगळा विनाश होईत चालला होता. अशा अवस्थेत मध्ये आम्ही पण आला होता. फार फार वाईट परिस्थितीमध्ये होतो. ज्या वेळेला मला कळत होतं त्यावेळेला. किती सालची घटना सांगा. तरी पण तुम्हाला सांगतो 1979 ते 80 82 85 पर्यंत ह्या पूर्णपणे विनाश झालं. मग ते वडील पूर्ण दारू. वडिलांचं हे कधी झालं. 2002 ला 2001 ला म्हणजे वडील त्यावेळेला 19 हा होते की मी वडिलांच्या बरोबर सारखा असायचा. पण तो माझा थोरला भाऊ वडिलांना तेवढं देखू शकत नव्हता की ह्याच्यामध्ये व्यसनाधीन होणे किंवा काहीतरी. त्यावेळेला पैसा अडका लोकांच्याकडे फार कमी पैसा अडका. 3 बहिणी मला त्या बहिणींची लग्न परत ह्याचा प्रपंच अशामध्ये खर्चात गुतपाळलं. मग मी मेतक्याला वगैरे कायम जायचा देवळाकडे. एकटा जरी झालो तरी मी चालत कासना जात होतो परंतु मी परमेश्वराची वाट कधी विसरलो नाही. त्यावेळेला मी 10वी नंतर मी देवाकडे एक प्रार्थना करत होतो की ठीक आहे या घराण्याला जर परत तुझ्या रस्त्यावरती जर आणायचा झालाच तरी ह्या घराण्याला कुठेतरी तुझा पाया रचव तरच तुझी वाट निघेल. ठीक आहे. नमस्कार. वडिलांच्या विषयी सांगा. वडील म्हणजे पूर्णपणे आमचं घर विभक्त झाल्यानंतर आहे ना थोडं मला हे बघा तुमचं 19 सालचं मला पुढचं काय नको आहे. तुमचे आता 19 सालांना परिस्थिती सुधारली वगैरे हे सगळं झालं. मामांच्या वेळची घटना काय तुमच्या वडिलांनी म्हणजे मी काय त्यावेळेला माझा 72चा जन्म आहे. मी काय सांगलोय तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय सांगितलं. म्हणजे वडिलांनी सांगितलेलं सांगतो की मामा काय म्हणायचं वडिलांना भरपूर शिवा द्यायचं. मामा वडिलांना शिवी भरपूर द्यायचं. मग मामा काय जगा आता ही अशी भरपूर लोक मामांच्या जवळ यायची पण तू वडील आमचं फक्त बाबळीच बेनायचं. ते बाबळीच वाटल्यानंतर काय म्हणायचं की तू जगाचं सगळ्यात चांगलं करतोस आणि माझं काय म्हणायचे. हा तू मला हे करायला लावशील तर माझं काय. अरे तुझं मग ते वडिलांना म्हणायचं की तुझं काय तुझं आयुष्यभर ही पृथ्वी आहे तोपर्यंत माझं घर तुझ्या घराण्याशिवाय माझ्या छाया राहील. त्यावेळेला म्हणजे वडील मला असं सांगायचं. मग हे विचारायचं ना लोक यायची ह्याच्याकडे मामाकडे लोक यायचीच की बाबा ह्याचं चांगलं होतंय तुझं चांगलं होतंय मी फक्त तुझ्या बकऱ्याची बाबळीच बेनायचं आणि माझं काही जन्माचं सांग. म्हणजे त्यावेळेला मामा म्हणायचं तुझ्याकडे मी बघितलेलंच आहे पहिलं जानबाई जाण्या तू काय करतोस. त्याच्यानंतर मी आम्हाला थोडा थोडा प्रकाश पडत गेला. जशी जशी आमची प्रगती होईत गेली तसं तसं आम्हाला त्याचा पूर्णपणे प्रभाव होईत गेला. कसं आहे की वडील मी ज्या टायमाला त्या अवस्थेमध्ये वडील होतं म्हणजे आता लास्टच्या 1-2 वर्षे त्याच्यानंतर वडील सारखं म्हणायचं तू तेवढा ते थोरला पोरगाचं नाव एकनाथ तर जाणार नाही विठ्ठल मला इट्टू म्हणायचं आणि तू मामांची वाट सोडू नको एवढंच म्हणायचं कायम 2 वर्षे. मग त्याच्यानंतर इथे गुरुजी आमचं एक होतं त्यांची गाडी होती अँबिसिटर त्यांनी घेतली ती आणि त्याच्यात बसवून लास्टच्या टायमाला काय म्हणाला मला 1-2 वेळा तरी आदमापूरला निघून आल. मग त्याच्यानंतर म्हणजे लास्ट स्टेजला आम्ही त्या गुरुजींनी रिक्वेस्ट केली आणि त्या अँबिसिटरमध्ये मी 1-2 वेळेला आदमापूरला नेऊन त्यांचं दर्शन देऊन आणलं. आणि त्याच्यानंतर मला ते लास्टला म्हणायचं की तू बकऱ्यात जा आणि बकऱ्यात जायचं बंद करू नको कारण का त्या वेळेला देवाने सांगितलंच असणार होत्या ना की माझी वाट तुम्ही सोडला असा तर चुकणार. कालावधीत मागचे म्हणजे थोड्या
अवधीत त्यांना ते झटका लागलेलाच होता. मग ते मला सांगा, तुम्ही आता तुम्हाला विचारतो, कामते मामा पण आहे तिथं, हा त्यावेळेला मामाने तुमच्या वडिलांना पुरतं ओळखलेलं, पूर्ण पूर्ण ओळखलेलं, पूर्ण ओळखले पूर्ण पूर्ण ओळखले. ओळखलेलं. म्हणूनच त्याने सांगितलं हा. त्या जानूकडे जाऊ नकोस, हा. मुगलीच्या यात्रेला गेला असं तसंच परत ये, होय होय जानूकडे तेवढं जाऊ जाऊ नको. मग हा का असं जानूकडे जाऊ नकोस असं ते का? कसं आहे की पहिली माणसं ह्या आमच्या घराण्याला ज्या होतं का नाही, आमच्या घराण्यात नॉनव्हेज खाणारे लोक भरपूर, आणि मटण खाणारी, ह्यासनी मटणाशिवाय एक दिवस सुद्धा ह्यासना जाणारच नाही. पुढचं सांगा की काय. म्हणजे सांगतो की आणि दारुनी मटण, हा, हा हे सांगा. दारुनी मटण. मग हे आमच्या गावात सुद्धा आता सुद्धा आम्हाला लोक म्हणतात की बाबा किडं खाऊ म्हणतात, परंतु म्हणतातच ती लोक आमच्या गावात सुद्धा म्हणतात, परंतु आता जी कुणकी